राम राम मंडळी, आज रंगले भव्य आणि दिव्य असं जंगी बैलगाडा शर्यतीचं ओपनचं मैदान पुरंदर इथं पुरंदर केसरी जबरदस्त मैदान रंगले खऱ्या अर्थानं. आणि आजच्या मैदानामध्ये सगळ्यांना उत्सुकता लागली होती, ती मध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादशम हिंद केसरी बकॅडॉन. आणि आज बकॅडॉन सोबत आहे साखरवाडी थैमान ग्रुप साखरवाडीकरांचा बावऱ्या. जबरदस्त गाडी पळाली खऱ्या अर्थानं. एकाच राशीची दोन बैल बकासूर आणि बावऱ्या. आणि खऱ्या अर्थानं बावऱ्याचा पळ आपल्याला माहिती आहे, आता नुकताच झालेल्या पुसेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये सुद्धा त्यानं नाव कमावलंच होतं. असा बावऱ्या आपल्याला बकासूरसोबत पळताना दिसला 24 नंबर गटामध्ये. आता नुकताच झालेल्या 24 नंबर गटामध्ये हे बनाड गाडी पळाली, नुसती बनाड पळाली नाही, अगदी भुंगा गाडी धुळा उडत गेली आणि सुट्टा निकाल घेऊन गटपास करून सेमीसाठी पात्रता मिळवलेली आहे. म्हणजे नक्कीच गाडी टॉपनं पळणार, सेमीमध्ये सुद्धा नाथखोळा पळणार. नाथखोळा ह्याच्या आधी सुद्धा 10 नंबर गटामध्ये मथुर सुद्धा गटपास झालेला आहे आणि अजून चांगली चांगली आणि नौखी बैल सुद्धा गटपासून सेमीसाठी पात्रता मिळवलेली आहे. नक्कीच पुरंदर केसरीचा मान सन्मान घेण्यासाठी प्रत्येकजण आसूसलेला आहे. आणि आज नक्कीच भरपूर बकासूर प्रेमींची एक स्वप्न असेल की आजच्या या मैदानामध्ये बकॅडॉननं आपलं वर्चस्व कायम ठेवावं. आणि आज जर जोडीला बावऱ्यासारखा मातबर आहे तर काय नादच खोळा, मग नक्कीच ही झेप घेणं अशक्य होणार नाही. त्यामुळे नक्कीच आजच्या मैदानामध्ये टॉपचा गुलाल घेऊन बाक्यांना नाव कमावशी सगळ्यांची इच्छा आहे. म्हणजे मागच्या काही मैदानापासून बघतोच आपण बाक्या नक्कीच तेवढ्या ताकदीनं पळतो आणि ज्या मैदानात जातो त्या मैदानात नाव कमावतो. पुसेगावनंतर सुद्धा त्यांना मैदान गाजवलं आहे. जरी पुसेगावमध्ये काय अपवाद झाला असला तरी पण त्यानंतर नक्कीच नुकत्याच झालेल्या मैदानामध्ये सुंदर आपला रणजित निंबाळकर सरांचा सुंदरनं सुद्धा नाव कमावलं आणि पहिल्या क्रमांकाचा मानकरी होता. म्हणजे खऱ्या अर्थानं चांगली रथी महारथी असतील, चांगल्या पायऱ्यातून चांगले टॉपच्या लढती देऊन नाव कमवायला लागले. त्यांना आज बकॅडॉननं सुद्धा तेवढ्याच ताकदीनं आज नाव कमवण्यासाठी पहिली झेप मारली आहे. आता दुसरी झेप सेमीफायनलची बघूया काय होते. पण गाडी कशी पळाली बाक्या आणि बावऱ्याची एकाच राशीच्या दोन बैलाची कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत दार मोडून येतो. चालते तर राम राम, चला.